श्रीराम समर्थ श्रीराम। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे। अपत्यापरी पाववी प्रेम ग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय। भारत माता की जय। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम। उपस्थित सर्व आदरणीय साधक बंधू आणि भगिनींनो, श्री समर्थांनी दशक 3 समास 1 यामध्ये जो आपल्याला विचार सांगितलेला आहे त्याचा आज आपण विचार करत आहोत। जन्म दुःख निरूपण नाम समास या समासामध्ये संपूर्ण दशकाचं नाव सगुण परीक्षा असं दिलेलं आहे। आपण ओवीकडे लक्ष केंद्रित करावं। दशक 3 समास 1 श्रीराम समर्थ श्रीराम। जन्म दुःखाचा अंकुर, जन्म शोकाचा सागर, जन्म भयाचा डोंगर, चढेना ऐसा श्रीराम। श्रीराम समर्थ श्रीराम। समर्थांनी जन्म हा शब्द वापरून या समासाची सुरुवात केली आहे। माणसाचा जन्म याला दुःखाचा अंकुर म्हटलेला आहे, कारण दुःखाचा अंकुर तेव्हा उगवू शकतो जेव्हा त्यामध्ये वासनेचं बीज असेल तर। वासनेच्या बीजातूनच दुःखाचा अंकुर याचा अर्थ जन्म होतो। म्हणून समर्थांनी वासनेच्या पोटी जन्म होतो असं म्हटलेलं आहे। यालाच जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी असं म्हटलं आहे की जन्म म्हणजे वासनेच्या पोटी आहे। वासनेच्या पोटी कोटी जन्म घेसी। एका वासनेच्या पोटी जन्म आहे, पण तो जन्म काय आहे तर दुःखाचा अंकुर आहे। कोणाला दुःख होते हो? ज्याचा जन्म झाला तो दुःख आहे। जन्म संपला, दुःख संपलं। जन्मापासून तर मृत्यूपर्यंत आपल्याला दुःख आहे। दुःखाशिवाय जीवनात खरं काहीच नाही आहे। म्हणून समर्थ म्हणतात जन्म दुःखाचा अंकुर, जन्म शोकाचा सागर। त्याने अंकुर म्हटलंय, इथे शोकाचा सागर म्हटलेला आहे, कारण जीवनामध्ये या संपूर्ण सागरामधूनच आपल्याला जावं लागते। हे जीवन म्हणजे दुःखाचा सागर आहे आणि जन्म हा भयाचा डोंगर आहे। 4 गोष्टी जन्म झाला की त्या जीवाच्या पाठीमागे लागतात। त्यापैकी एक आहे भय।
आपण म्हणतो आहार निद्रा भयमैथुनंच सामान्य एतत् पशुभी नराणाम. सर्वांना भय आहेच, भयातून कोणाची सुटका नाही. जन्माला आला तो कोणी येऊ त्याला भय आहे. म्हणजे बकरीला जितकी भीती वाटते तितकीच भीती वाघाला पण वाटते, कारण दोघांनाही मरणाचं भय आहेच. ज्याला मरणाचं भय नाही त्याला कशाचं भय नाही. मरणाचं भय नाही असा जगात कोणीच नाही. म्हणून समर्थ म्हणतात आहे जन्म भयाचा डोंगर. डोंगर ही उपमा समर्थांनी या भयाला का दिली असावी, कारण डोंगर हा अचल आहे, तो स्थिर आहे, एका ठिकाणी कुटस्थ आहे, तो हलत नाही. त्याप्रमाणे भय सुद्धा माणसाच्या भय इथले संपत नाही. काय करायचं करा, भीती संपत नाही. एक भीती संपली तर दुसरी भीती जन्माला येते. एक दुःख संपलं की दुसरं दुःख जन्माला येते. दुःखाचे प्रकार बदलतील पण दुःख संपणार नाही. भीतीचे प्रकार बदलतील, भीती संपणार नाही. भय आहेच. एखादी गोष्ट आपल्याला प्राप्त झाली पाहिजे याच्यासाठी मनुष्य धडपड करतो. त्या धडपडीमध्ये त्याला दुःख होते. ती प्राप्त झाल्यानंतर ती कायम राहिली पाहिजे, ती प्राप्त झाल्यानंतर कायम राहिली पाहिजे यासाठी मनुष्य भीत राहतो. माझ्या जो ₹1,00,000 जमा झाले ते ₹1,00,000 मी व्यवस्थित ठेवले पाहिजे, न जाणू कोणी चोर येईल आणि तो चोरून नेईल, ही त्याला भीती आहे. म्हणजे पैसे जमा करणे हे दुःखाचं कारण, आणि जमा झाल्यानंतर सतत सतत तो मनुष्य त्याला सांभाळण्यासाठी, ते जाऊ नये याच्यासाठी त्याला सतत भय. बरं, ते गेले की पुन्हा दुःख. हे नुसते पैशाबद्दल आहे. जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट आहे. एखादी गोष्ट सुख मिळाली पाहिजे याच्यासाठी मनुष्य धडपड करतो. ती मिळाली नंतर ती टिकली पाहिजे याच्यासाठी त्याला भय असते. न जाणो काही का गडबड झाली आणि सगळं समजा त्या पत्त्याच्या बंगल्यासारखं सगळं गडबडून गेलं तर काय होईल. म्हणून समर्थांनी म्हटलं आहे की जन्म झाला की त्याच्या मागे दुःख येणार, दुःख आलं की त्याच्या मागे भय होणार, आणि भयामुळे तो मनुष्य कधी सुखी राहणार नाही. जो निर्भय आहे तो सुखी आहे. आणि फक्त निर्भय कोणाला म्हणावं, की ज्यांना मृत्यूचं भय नाही त्याला निर्भय म्हणावं, आणि असा कोणीही नाही. म्हणून समर्थांनी उल्लेख करताना ओवी क्रमांक 2 मध्ये म्हटलाय, जन्म कर्माची आटणी. आटणी या शब्दाचा अर्थ फेरे, मूस. पुन्हा पुन्हा पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. जन्म कर्माची आटणी, जन्म पातकाची खाणी, जन्म काळाची जाचणी, निच नवी श्रीराम. समारणी निच नवी श्रीराम म्हटलाय. तो नित्य आहे आणि नवा आहे. एक गोष्ट नित्य असू शकते आणि जी नित्य असते ती नवी नसते, आणि जी नवी असते ती नित्य नसते. जी नित्य आहे परंतु नूतन आहे, म्हणून नित्य नूतन हा शब्द कशासाठी वापरलेला आहे. समर्थ म्हणतात जन्म कर्माची आटणी. कर्माची आटणी आहे. कर्मविपाक सिद्धांत समर्थांनी सांगितलेला आहे. कर्मविपाक सिद्धांतामध्ये मनुष्याने कर्म करावं, की कर्म केलं की सुख आणि दुःख प्राप्त होणार. सुखातून दुःख,
पण दुःखातून पुन्हा सुख प्राप्त होणार. हे एकमेकाच्या ऊन सावलीचा तो खेळ आहे. म्हणून समर्थांनी जन्म कर्माची आटणी म्हटलाय. जन्मच कशाच्यामुळे आहे बरं? जन्म हा जन्माच्या मागचं कारण, जन्माच्या मागचं कारण केवळ फक्त वासना आहे. आणि त्या वासनेतूनच माणसाला पुन्हा जन्म आहे. जन्म झाल्यावर करतो काय? ज्याचा जन्म होतो त्याला कर्म चुकत नाही. म्हणजे जन्म वासनेच्या मुळे आणि जन्म झाला की कर्म कायम. कर्माचं फळ इच्छा तृप्ती. कारण जन्माचं कारणच आहे ते. कशासाठी जन्म घेतला बाबा? वासनेसाठी. वासना म्हणजे इच्छा. इच्छा पूर्तीसाठी जन्म आहे. इच्छा पूर्ण करण्यासाठी तो काय करेल? कर्म करील. पर कर्म केलं की त्याची इच्छा तृप्त होणार नाही. ती तृप्त झाली नाही म्हणजे वासना पुन्हा शिल्लक राहील. वासना शिल्लक राहिली की मृत्यू येईल आणि राहिलेली वासना पुन्हा तृप्त करण्यासाठी पुन्हा जन्म होईल. म्हणून पुनरपि जननम, पुनरपि मरणम, पुनरपि जननी जठरे शयनम. पुन्हा जन्म होतो. जन्म झाला की पुन्हा त्याच कर्माच्या मागे लागतो, वासना तृप्तीच्या मागे लागतो. ती वासना तृप्त होत नाही. ती मृगजळासारखी समोर समोर धावत राहते. पण मृगजळ जसं आयुष्यभर आपल्याला भेटू शकत नाही त्या हरणाला, त्याप्रमाणे मनुष्याच्या जीवाला त्याची इच्छा पूर्ण होण्यासाठी, त्याची वासना तृप्त होण्यासाठी तो कितीही धावला तरी सुद्धा त्याची इच्छा पूर्ण होत नाही आणि त्यामध्ये त्याचा अंत होतो. त्या जीवाचा अंत झाला की पुन्हा जीवाची जी वासना शिल्लक आहे ती बीज रूपाने कायम आहे. अंकुर रूपाने पुन्हा त्याला जन्म प्राप्त होतो. अंकुर रूपाने जन्म प्राप्त झाला की त्याला शोक रूपाचा सागर भेटतो. शोक रूपाचा सागर भेटला की त्याला भय नावाचा डोंगर भेटतो आणि तो कधीच संपत नाही. म्हणून जन्म कर्माची आटणी, जन्म पातकाची खाणी, जन्म काळाची जाचणी. जाच हा शब्द माहिती आहे. जाच म्हणजे त्रास. आता जाचणी आहे ती, आणि ती कशी आहे? नित्य नवी आहे. रोज आहे. रोज आपल्याला जाच आहे. जीवाला रोज त्रास आहे. ठेच लागली तरी जीवालाच त्रास. इच्छा तृप्त झाली नाही तरी जीवालाच त्रास. इच्छा पूर्तीसाठी देहाची धडपड, जीवाला त्रास. अहो, धड पडेपर्यंत मनुष्य धडपड करत राहतो पण त्याची वासना तृप्त होत नाही. वासना तृप्त झाली नाही की जन्म मरणाच्या फेऱ्यातून मनुष्य सुटू शकत नाही. एक शब्द फार महत्वाचा आहे. जन्म आहे म्हणून मृत्यू आहे. जन्म आहे आणि मृत्यू आहे या शब्दाचा अर्थ जन्माला सापेक्ष मृत्यू आहे. ज्याला जन्म आहे त्यालाच मृत्यू आहे आणि ज्याला मृत्यू आहे त्यालाच जन्म आहे. म्हणजे जन्म मृत्यू हा ऊन सावलीचा खेळ आहे. म्हणून आम्ही याच्यातून निसटण्यासाठी काय करावं? समर्थांनी पुढे सगळा आध्यात्मिक प्रपंच मांडलेला आहे. श्रीराम समर्थ श्रीराम. जन्म कुविद्येचे फळ, जन्म लोभाचे कमळ, जन्म भ्रांतीचे पडळ, ज्ञानहीन श्रीराम. कोणाला जन्म? आपण म्हटलं वासनेच्या पोटी त्याला जन्म. दुःख कोणाला? अज्ञानी माणसाला दुःख.
ज्ञान प्राप्त झालं की दुःखातून मुक्ती आहे. तुम्हाला व्यवहारातलं उदाहरण सांगतो. चित्रपट पाहत असताना काही लोक इतके रममाण होतात की त्या चित्रपटामध्ये चालू असलेला जो भाव आहे त्याचा परिणाम पाहणाऱ्याच्या मनावर होतो. ती लेक चालली सासरला नावाचा एक चित्रपट होता. त्याच्यात ती सासरला जात असताना पाहणाऱ्या ज्या आजूबाजूला ज्या माया मावल्या आहे त्या आपला पदर काढून डोळ्याचे अश्रू पुसत होत्या. मी म्हटलं, बाई ती चालली आहे सासरला, तू का रडते? आता ती पडद्यावर चालली आहे, चित्रपट संपल्यानंतर त्याचा काहीही आपल्याशी संबंध नाही आहे हे माहीत असताना सुद्धा इतका मनुष्य त्या चित्रपटाशी तादात्म्य पावतो की ते खरं वाटायला लागते. तसं माणसाचा जन्म या दृश्य जगताला खरं मानू लागतो आणि म्हणून सुखदुःख प्राप्त होतात. हे खरं आहे असं समजल्यामुळे, अशी भ्रांती पडल्यामुळे, अशा अज्ञानामुळे, म्हणून म्हटलं जन्म भ्रांतीचे पडळ. पडळ म्हणजे पडदा. भ्रांतीचं पडळ आहे, ते भ्रांत आहे, ते खोटं आहे, भ्रम आहे. ते भ्रम आहे हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत माणसाला दुःख आहे. ते खोटं आहे कळलं तर दुःखाचं कारण संपलं. पण ते खोटं का वाटत नाही? कारण आपली देहबुद्धी ही जी आहे ही जागृत असते. देहबुद्धीला इतका मनुष्य चिटकून असतो की त्या माणसाला जे आपल्या देहाने जे पाहतो त्यालाच ते खरं मानायला लागतो. यद्यद दृष्टम तत्तत नष्टम हे प्रसिद्ध वचन आहे. जे डोळ्यांनी दिसते ते नष्ट होणार आहे. चित्रपट डोळ्यांनी दिसतोय तो थोड्या वेळाने बंद होणार आहे आणि पुन्हा पांढरा पडदा आपल्याला स्वच्छ दिसणार आहे. स्वप्न डोळ्यांनी दिसते आहे पण ते स्वप्न काही वेळ दिसणार आहे आणि स्वप्नातून आपण पुन्हा जागृती आली की स्वप्नात झालेलं दुःख आपण कशाला केलं? लोक तर स्वप्नामध्ये रडतात. हो, रडतात म्हणजे तो स्वप्न त्याला रडण्यासारखं पडते आणि बाजूचा मनुष्य त्याला हलवून उठवतो. काय झालं तर त्याच्या डोळ्यात अश्रू आलेले असतात. किती तादात्म्य असावं माणसाचं. म्हणून समर्थ म्हणतात जन्म भ्रांतीचे पडळ आणि जन्म लोभाचे कमळ. त्या लोभामुळे त्या कमळामध्ये ज्याप्रमाणे ते भ्रमर अडकतो तसा जीव या विश्वरूपी कमळामध्ये अडकून जातोय. हे विश्वाचं कमळ आहे. त्या कमळामध्ये तो बसतो. कशासाठी येतो? त्यामधला मकरंद सेवण्यासाठी. मकरंद याचा अर्थ इच्छातृप्तीसाठी. तो इच्छातृप्तीसाठी त्या कमळामध्ये बसतो, येतो आणि ती इच्छा तृप्त करता करता इतका तिथे रममाण होऊन जातो की ते कमळ कधी बंद होते हे त्याला कळत नाही आणि त्याच्यातच त्याचा अंत होतो. मर्म बंधातली ठेवही ठेवी जपूनी सुखाशा मनी मर्म बंधातली ठेवही. या कमळामध्ये तो भ्रमर जेव्हा बसतो तेव्हा त्याला हे माहीतच नसते की यामध्ये घेतलेला मकरंद मी घेण्यासाठी जरी बसलो असलो तरी मी स्वतःहून गेलो आहे, त्यामुळे मला स्वतःहून बाहेर पडता येईल. पण स्वतःहून बाहेर पडण्याची त्याच्या जो भ्रांतच राहत नाही. तो भुलून जातो. कशामध्ये भुलतो? त्या मकरंदाला सेवण्यासाठी. त्याचं आयुष्य संपून जाते. तो अडकतो त्या कमळामध्ये. तो काय होतो? बद्ध होतो. तसा मनुष्य संसारामध्ये बद्ध होतो. म्हणून या 4 अवस्था दिलेल्या आहेत की जो संसारात अडकला त्याला बद्ध असं म्हणतात. म्हणून संसारात अडकू नका, संसारात येऊ नका असं म्हटलेलं नाही आहे. संसारात राहावं पण संसारात अडकू नये. दोन मध्ये फरक आहे, समजून घेऊ आपण.
संत महंत सुद्धा संसारात येतात, जगात येतात की नाही? येतात, पण ते त्या संसारात अडकत नाही, ते संसारापेक्षा वेगळे असतात. संसार त्यांच्यासाठी, ते संसारासाठी नसतात. संसाराकडे पाहत असताना ते द्रष्टेपणाने पाहतात. मी आणि संसार एक नाही, तो संसार माझा नाही आणि तो संसार खरा नाही, याची पूर्ण कल्पना संत साधूंना असल्यामुळे संसाराबद्दल ते जरी सर्व करत असतील तरी सुद्धा त्यात ते अडकत नाही. ज्याप्रमाणे मुलं बाहेर खेळतात, खेळत असताना ते खेळण्यामध्ये जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न करतात, पण खेळता खेळता खेळ संपला, कोणी हरले आणि कोणी जिंकले, तर हरणारे लोक, हरणारे मुलं आणि जिंकणारे मुलं पुन्हा एकत्र येतात. कोणी रडत बसत नाही, पुन्हा खेळ होईल, पुन्हा खेळू. ते खेळ खेळ खेळतात, ते खेळाला खरं समजत नाहीत. म्हणून संसाराला जेव्हा मनुष्य खरा समजायला लागतो तेव्हा दुःखाचा जन्म होतो. तो खरा नाही असं समजून जर तुम्ही खेळत असाल तर दुःखाचं कारण नाही. कैची माता कैचा पिता, कैची बहीण कैचा भ्राता, कोण कोणाचे? या जगात आजूबाजूला दिसणारे जे लोक आहेत, हे तू जाणं मावेची, ही सगळी मायेची लोक आहेत. आणि माया म्हणजेच खरं नाही आहे, मा म्हणजे नाही आणि या म्हणजे जी, जी खरी नाही तिचं नाव माया. मग संसार जर मायायुक्त आहे तर तो जर खरा नाही तर त्याच्यासाठी का रडावं? ज्यासाठी तुम्ही जन्म घेतला त्या जन्माचं प्रयोजन काय आणि जन्माचं सार्थक कशात आहे हे जर एकदा कळलं तर जीवनामध्ये प्राप्त होणारे सुखदुःख याचा कुठलाही आपल्याला परिणाम होणार नाही. आमच्या माता भगिनी जेव्हा एखाद्या तव्यावर एखादं धिरड भाजतात तर ते धिरड त्या तव्याला लागते. मग आता लोकांना माहीत झालंय की बा तो तवा असा विकत आणा की त्या तव्याला ते धिरड चिटकलं नाही पाहिजे. न चिटकण्यासाठी काय करावं? तर ते म्हणतात आता नवीन मिळतोय बाजारात, जा, जरा जास्त किंमत असेल त्याची, त्याला निर्लेप म्हणतात. त्याला शब्द आहे निर्लेप तवा. निर्लेप या शब्दाचा अर्थ त्याला त्याचा स्पर्श होत नाही, त्याला बाधा होत नाही. तव्यावर जरी धिरड टाकलं तरी ते तव्याला चिटकत नाही, ते जसं आहे तसं बाहेर पडते. तवा जसा स्वच्छ आहे तसा कायम राहतो. तसा मनुष्य जन्माला आला की त्याला संसाराची बाधा होऊ नये तर तो निर्लेप असला पाहिजे. तो निर्लेप व्हावा. हे कसा निर्लेप, म्हणजे लेप कशाचा लावावा त्याला निर्लेप होण्यासाठी? त्याला भगवत नामाचा लेप लावावा, त्या जीवाला भक्तीचा लेप लावावा आणि जग हे मिथ्या आहे त्यांनी समजावं आणि मग कुठलीही कृती करावी. मग जगामध्ये त्याला दुःख होणार नाही, आहे त्याच्यामध्ये तो आनंदच प्राप्त करील. नाही तर दुःखातून सुखातून सुद्धा दुःख उत्पत्ती होते. सुख सुख म्हणता हे दुःख ठाकून आले, भजन सकल गेले, चित्त दुश्चित्त झाले, भ्रमित मन वळेना, चित्त ते आकळेना, परम कठीण देही देह बुद्धी गळेना. देह बुद्धी गळेना, काय होईल ते होईल, पण देहबुद्धी माणसाची शेवटपर्यंत सुटत नाही. त्याचा जो देहाची जी लिप्तता आहे संसाराप्रती किंवा जीवाची लिप्तता देहाप्रती जरा कठीण आहे अजून. म्हणजे जीव कोणाला चिटकलेला आहे? देहाला चिटकला आहे. आणि देह कोणाला चिटकलेला आहे? तर संसाराला चिटकलेला आहे. तर ती एकमेकाला चिटकले असल्यामुळे एकाला धक्का लागला की ते सगळे कडकड पडतात. जसं उदाहरणार्थ ते नारळ कसं असते, ते नारळ ओलं आणलं तर ओलं नारळ फोडलं तर ते खोबरं त्याच्या वरच्या ज्या कव्हर जी असते त्याला आम्ही नरवंडी म्हणतो त्याला चिटकून जाते.
त्या आतलं त्याला जितकं ओलं असेल तितकं त्याला जास्त चिटकते, जितकी माया जास्त आहे तितका तो संसाराला जास्त चिटकतो. ती माया कमी कमी झाली, संसारापासून आपण जरा अलिप्त झालो तर नारळ फोडलं तर ते कवटी वेगळी निघते आणि नारळाचं खोबरं वेगळं निघते. का निघते हो? कारण त्याच्यातला ओलावा तो निघून जातो, चिटकण्याचा भाग निघून जातो. तसा संसाराला चिटकले की दुःख निर्माण झालं. कारण संसाराला धक्का लागतो, तो धक्का लागला की पहिला धक्का कोणाला बसतो? जीवाला बसतो. कारण जीवाचा संबंध कोणाला आहे? संसाराशी आहे. तो त्याला जोडलेला आहे, म्हणून बद्ध आहे. म्हणून ती बद्धता टाळावी. म्हणून समर्थ म्हणतात जन्माला आला की त्याला दुःख होणार, ते दुःख होऊ नये याच्यासाठी अध्यात्म आहे. श्रीराम समर्थ श्रीराम. जन्म जीवाचे बंधन, आता जे बोललो तेच. जन्म हे जीवाचं बंधन आहे. बंधन मध्ये बद्ध शब्द आहे. जो बद्ध आहे तो बंधनात आहे. बद्ध याचा अर्थ बांधल्या गेलेला आहे. कशाने बांधल्या गेलेला आहे? तो मायेने बांधल्या गेलेला आहे, अज्ञानाने बांधल्या गेलेला आहे. संसार खरा आहे या विचाराने बांधला गेलेला आहे. मीच देह आहे या विचाराने तो बांधला गेलेला आहे. जन्म जीवाचे बंधन. जर खरं सांगू का, जीव आणि आत्मा यामध्ये नेमका फरक काय हो? अनेक शब्द सारखे सारखे आपण वापरतो. जीवाचं कल्याण की आत्म्याचं कल्याण? आपण म्हणतो जीवाचं कल्याण व्हावं, आत्म्याचं कल्याण व्हावं कोणी म्हणत नाही. का म्हणत नाही? कारण जीव हा वासनेत अटकला आहे. त्याचं कल्याण होणे याचा अर्थ वासनेतून तो सुटावा आणि भगवंताकडे जोडल्या जावा. जेव्हा तो भगवंताकडे जोडल्या जातो तेव्हा तो आत्मा होतो. जेव्हा तो संसाराला जोडला जातो तेव्हा तो जीव होतो. म्हणून समर्थ म्हणतात आहे जन्म जीवाचे बंधन, जन्म मृत्यूसी कारण, जन्म हेची अकारण, गाथा गोवी श्रीराम. गाथा गोवी या शब्दाचा अर्थ त्यामध्ये गुंतागुंत आहे. ते फलकटपणा आहे. त्या जीवाला किंमतच नाही, त्या जन्माला किंमतच राहिली नाही आहे. का? कारण जन्म हेचे अकारण, अज्ञानाचं ते कारण असल्यामुळे ते म्हणतात आहे याला काही अर्थ नाही. जन्म जीवासी बंधन, जन्म मृत्यूसी कारण. मृत्यूला कारण काय? मग सापेक्ष शब्द वापरला तो तिथे पुन्हा वापरता येईल आपल्याला. जन्म आहे म्हणून मृत्यू आहे, शिक्षक आहे म्हणून विद्यार्थी आहेत, आई आहे म्हणून मुलगा आहे, पती आहे म्हणजे पत्नी आहे म्हणून पती आहे, राजा आहे म्हणजे रंक आहे म्हणून राजा आहे, श्रीमंत आहे म्हणून गरीब आहे. दोघे एकमेकाला सापेक्ष आहे. सगळे श्रीमंत असतील तर श्रीमंताला श्रीमंत म्हणता आलं नसतं. पहा, कारण एक बाजू निघून गेली की दुसरी बाजू शिल्लक राहत नाही. विद्यार्थी संपले की शिक्षकही संपला. मूल संपलं की आई संपली. पती गेला की ती पत्नी राहत नाही. याचा अर्थ ते दोघे एकमेकाला सापेक्ष आहे. जर जन्म आहे म्हणून मृत्यू आहे, एकदा मृत्यू संपला की जन्मही संपला. म्हणजे जन्म झाला याचा अर्थ मृत्यू होणार आणि मृत्यू झाला म्हणजे जन्म येणार. म्हणून जन्म आणि मृत्यू याच्या फेऱ्याला आपण अटकाव जर करायचा असेल, हे जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून आपल्याला जर बाहेर पडायचं असेल तर हे वासनेचं बीज आहे ते आपल्याला जाळावं लागेल. बीज कसं आहे म्हणजे बी कुठेही पडलं तर ते उगवणार. ती वासना आहे, ती पडली की उगवणार. पण ते बी दिसते आहे, परंतु ते जर तव्यावर भाजल्या गेलं तर मग लावा बरं. एखाद्या बियांना आणा आणि तुम्ही ते बिया पेरण्यासाठी तुम्ही घ्या, पण घेण्या अगोदर त्याला तव्यावर चांगलं भाजून घ्या. रोज पाणी घाला, वारा द्या, प्रकाश असू द्या, सगळं मेहनत करा, जमीन सुपीक करा, खत घाला, काय करायचं ते करा. अंकुर येतील का सांगा? अंकुर येणार नाही.
अंकुर का येणार नाही? वासना संपली म्हणून अंकुर येणार नाही. म्हणून माणसाची वासना संपली पाहिजे. आणि वासना संपण्यासाठी सुरुवातीला वासना संपणं कठीण आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे की वासना संपत नाही म्हणून जन्म आहे, आणि जन्म आहे म्हणून दुःख आहे. श्रीराम समर्थ श्रीराम. जन्म सुखाचा विसर. जन्म झाला याचा अर्थ सुखाला आपण विसरून जातो. जन्म सुखाचा विसर. विसर याचा अर्थ विस्मृती. खऱ्या सुखाची विस्मृती आणि खोट्या सुखामध्ये रममाण होणे याचं नाव आहे जन्म. खोटं सुख म्हणजे कोणतं? जे आपल्याला दृश्य जगतामध्ये भौतिक सुख दिसते, सांसारिक सुख दिसते, इंद्रिय सुख दिसते. या सुखांना खरं सुख म्हटलेलं नाही आहे. खरं सुख म्हणजे परमात्म्याचं सुख, भगवंताचं सुख. जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटून जाणे म्हणजे सुख. कारण जन्म घेत असताना काय दुःख आहे पुढे वर्णन आलेलं आहे, तर ते सगळं दुःख आहे. म्हणून खरं सुखाचा विसर पडतो. जन्म घेताना त्याला काय यातना होतात, समर्थांनी त्याचं जसं काही चित्ररूप वर्णन केलेलं आहे. जन्म सुखाचा विसर, जन्म चिंतेचा आगर, जन्म वासनेचा विस्तार, विस्तारला श्रीराम. आगर या शब्दाचा अर्थ घर. आगर याचा अर्थ तिथे उगम. जन्म चिंतेचा आगर. सत्य आहे की नाही? जन्म जेव्हा होतो त्या क्षणापासून चिंता जन्माला लागते. ती चिंता चितेपर्यंत सोडत नाही. शेवटच्या क्षणापर्यंत शेवटची म्हणजे त्याची शेवटची घटका जर मोजायची असेल की आता किती घटका राहिल्या बाबा, तर डॉक्टरने सांगितलं आता तो 5च घटका जिवंत राहणार आहे. तर त्या मिनिटापर्यंत त्याची स्मृती कायम असते. तो बोलू शकत नाही, त्याला उठता येत नाही, बसता येत नाही, काही करता येत नाही, हालचाल सुद्धा करता येत नाही, पण चिंता मात्र सोडत नाही. तो चिंता सोडत नाही. म्हणून जन्म हे चिंतेचा आगर आहे. जन्म चिंतेचा आगर, तो चितेपर्यंत सोडत नाही. म्हणून भगवंताला प्रार्थना करावी की वासनेचा विस्तार होऊ देऊ नको. वासनेचा विस्तार झाला की अधिक अधिक अडचणी येत राहतात. वृक्ष असतो, पहिला अंकुर असेल आणि तोच जर खोडून टाकला तर वृक्ष वाढणार नाही. थोडा वाढू दिला तर त्याच्या फांद्या फुलं यायला लागतात. त्याच्याकडे जर दुर्लक्ष झालं तो इतका फाफावतो, इतका मोठा होतो की तो स्वतःला तर म्हणजे इतरांना त्रास देतो, स्वतःला त्याला त्रस्त होतो. वारा आले की पडलं. सगळ्यांना दुःख त्या विस्ताराचा आहे. मग ते विस्तार कोणता आहे? वासनेचा विस्तार म्हणजे षडविकार. काम, क्रोध, मद, मोह, मत्सर हे सगळे त्याचे फांद्या आहेत. तो त्याचा वृक्षाचा विस्तार आहे, वासनेचा विस्तार आहे. म्हणून या वासनेचं बीजच तोडून टाका, अंकुरच येणार नाही. नाही आता बीज पडलंच आहे बाबा, तर आता काय करा? अंकुर फुटू देऊ नका. पण अंकुर फुटला असेल तर विस्तार होऊ देऊ नका. छाटणी करा त्याची, मग त्याचं क्षमन करा, दमन करा, वाटेल ते करा. पण तो वासना आपली कमी करता आली पाहिजे. इतकी वासना कमी करता आली पाहिजे की मूळ रूपामध्ये तो येऊन पडला पाहिजे. मूळ रूपामध्ये येणे म्हणजे सत्स्वरूपामध्ये प्रत्यक्ष भगवंतामध्ये तो लीन होणे, इथपर्यंत आपल्याला आणता येते. आणि म्हणून यासाठी संत सानिध्य, संतांच्या ग्रंथांच्या अध्ययनाची गरज आहे. चिंतनाने सर्व जमते. काय जमत नाही? सर्व जमते. तुकाराम महाराज म्हणतात अभ्यासाने काय जमत नाही हो? अभ्यासे सेवने विषपचे. अभ्यासाने सगळं जमते, तर मग हे अध्ययन होणार नाही का? करत करत अभ्यास के जडमती होत सुजान, रसरी आवत जावत है शिल पडत निशाण. कबीरांचं वचन आहे. ज्याप्रमाणे अभ्यास करून करून नाही कळत ना कोणाला जीवाला, तर करून करून त्या जीवाला एक दिवशी कळेल की आपण जे विचार करतोय तो वासनेच्या पोटी करतो आहे
वासना ही नष्ट झाली तर आपल्याला पुन्हा जन्म मृत्यू नाही, तेव्हा आपलं दुःख संपेल, त्या दुःखातून आपली मुक्ती होईल, सुखाचा आपल्याला खऱ्या अर्थाने कल्पवृक्ष भेटेल. आपण खोट्या असलेल्या या वृक्षाखाली बसण्यात काय अर्थ आहे. समर्थांनी अजून पुष्कळ वर्णन केलेलं आहे. राहिलेला भाग उद्याच्या आपण प्रवचनात पाहू. समर्थांनी या जन्माचं वर्णन म्हणजे हृदयद्रावक केलेलं आहे. सांगावं तितकं थोडं आहे. पुन्हा भेटू. सर्वांच्या हृदयस्थ असलेल्या परमेश्वराला विनम्र अभिवादन करतो आणि आजची प्रवचन सेवा संपन्न करतो. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे, सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. भारत माता की जय. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम.